आज होतं आमच्या घरी धोंडे जेवण आणि त्याची काही तयारी आम्ही आदल्या दिवशीच करून घेतली होती। जसं की आम्ही पुरण आदल्या दिवशीच बनवून ठेवलं होतं, म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्त स्वयंपाक असल्यावर एकाच वेळेस जास्त काही लोड येत नाही। सकाळी लवकर उठून आम्ही रेडी झालो आणि लगेच स्वयंपाकाला लागलो। तर पहिलं तर आम्ही धोंडे बनवून घेतले। काही धोंड्यामध्ये पुरण, काही मध्ये पैसे आणि काही मध्ये दगड घातले। जेवढे पण पाहुणे येणार आहे तेवढ्या सगळ्यांसाठी आत्यानी धोंडे बनवले। तोपर्यंत मी कानाला जेवण दिलं, म्हणजे की काना शांत राहील आणि आम्हाला पण स्वयंपाक बनवू देईल। कानाचं जेवण वगैरे झालं तोपर्यंत तो बाबांसोबत फिरत होता। बाबांनी सांभाळलं। त्यानंतर लगेच आत्यांनी कुरडया पण तळायला घेतल्या आणि आमच्याकडे खूप जास्त माणसं येतात जेवायला, त्यामुळे आम्हाला खूप जास्त कुरडया पण तळाव्या लागतात। मग काय कुरडया तळल्या, लगेचच भजे पण काढले आणि गरमागरम पोळ्या पण बनवल्या। तोपर्यंत सार पण रेडी झालेला होता आणि तोपर्यंत पाहुणे पण यायला सुरुवात झाली होती। लगेच आम्ही जेवणासाठी भांडे बनवले। पहिली पंगत तर झाली आणि नंतर हे चौघ बसले होते, कारण हे चौघ ही सगळ्यांना वाढत होते। घरचा कार्यक्रम असला की थोडीशी जास्तच धावपळ होते, त्यामुळे मी व्हिडिओ काढायचं पण विसरून गेले। मस्त जेवण वगैरे झाले, सगळं पटपट आवरून घेतलं आणि त्यानंतर थोडं फिरलो, कारण कानाला बघायची होती सोना काकाच्या घरची हंबा आणि आम्हाला तो बोलत होता की तिकडे घेऊन चला। आणि त्यात आमचे जेवण पण इतके झाले होते, म्हटलं चला थोडं फिरून पण येऊ, कानाला पण हंबा दाखवून आणू। आणि त्यात संध्याकाळच्या वेळेला थंड अशी हवा पण सुरू झाली होती। आणि आमच्या घरचा धोंडा कसा झाला हे तुम्हाला बघायचं असेल तर स्वप्नील जाधव व्लॉग्स या चॅनल वरती तुम्ही बघू शकता। बाय।